हाय गाईज, तर आज कॉलेजचा लास्ट डे होता. कारण उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. आज तर कॉलेज पूर्ण सुमसाम आहे. आजच गेले वाटतं सर्व घरी. आपली गँग तर होती बाई, तरी पण बाकीचे आले नव्हते. मग काय, फक्त 2 लेक्चर करून सर्वांनी थर्ड लेक्चर बंक मारलं. मग सुरू झाली आमची मस्ती. मग मी म्हटलं तिला की चला आपण मूनवॉक करू, पण तिला येतच नव्हतं. आज लास्ट डे होता म्हणून स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सर्व धावपळ करत होते. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म जर का नाही भरला, तर यांना पूर्ण फी भरावी लागेल. आता या दोघांचा पण स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा बाकी होता, तर हे स्कॉलरशिपचा फॉर्म भरत होते. हे पहा, घरी पुस्तक न वाचणारे न्यूजपेपर वाचताय. शाब्बास बेटा. मग लायब्ररीमध्ये आले. हा मित्र कोण होता काय माहिती, पोस्ट करून चालला गेला. आम्हाला जावाची बुक घ्यायची होती म्हणून आम्ही लायब्ररीमध्ये आलतो. हे बिचारी केव्हाची बुक शोधत होती, पण तिला तिची बुकच भेटत नव्हती. मग काय बुक घेतली आणि मॅडमला दाखवायला गेलो, की ही राईट बुक आहे का नाही स्टडीसाठी. आता हे काय होतं काय माहिती, पण दिसायला खूप भारी होतं. मग बाहेर आले तर पूर्ण कॅम्पस खाली. मग आता भूक लागली होती, तर एक रुपये जमा करून टेढे-मेढे घेतले. मग कॉलेजला केलं बाय आणि टेढे-मेढे खात-खात गेलो मग जेवण करायला. आज वरण-बट्टी आणि वांग्याची भाजी होती. मग मस्त जेवण वगैरे करून सर्व घरी जाण्यासाठी निघून गेले आणि मी निघालो ऑफिस जाण्यासाठी. पूर्ण रस्त्याने फक्त फटाके, रांगोळी आणि दिवे हेच दिसत होते. तो ऑफिसला आलो आणि मग काम करून घेतलं. तर आज दिवाळीचं बोनस मिळणार होतं. तर बापूसाहेबांनी आम्हाला बोलावलं आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आम्हाला बोनस दिले आणि थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि आता जे न्यूली ॲडव्होकेट झाले होते त्यांना बुक्स डिस्ट्रीब्यूट केल्या आणि मी निघालो रूमवर येण्यासाठी. चला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.